मंडळी, दिवाळी आहे, अनेकांचा गाडी खरेदी करण्याचा विचार असेल. कदाचित काही लोकांनी बुक केली असेल किंवा काही लोकांना बुक करायची असेल. पण सध्या जो चर्चेचा विषय आहे की गाडी कोणती घ्यावी, म्हणजे पेट्रोलवाली घ्यावी की इलेक्ट्रिक घ्यावी. बऱ्याचदा कन्फ्युजन असतं की माझ्यासाठी उपयोगी काय आहे किंवा मला लॉंग टर्म वापरण्यासाठी त्याचा मेंटेनन्स कसा असेल, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे असतात. तर याच विषयाबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आजकाल गाड्यांचे इतके ऑप्शन्स आहेत, त्यामुळे कोणती गाडी घ्यावी हे आपल्याला कळत नाही. आणि मी आता जस्ट काही वेबसाईट्स बघत होतो, त्यामध्ये मला खूप चांगले चांगले इलेक्ट्रिक ऑप्शन सुद्धा दिसत आहेत आणि पेट्रोलचे पण ऑप्शन्स दिसत आहेत. म्हणजे खूप अवघड आहे की एखादी गाडी घेताना निर्णय घेणं. कारण फीचर्स असतील किंवा त्याची ड्युरेबिलिटी असेल, लॉंग टर्म वापरायची असेल, घरात सगळ्यांना वापरण्यासाठी गाडी कोणती असावी, असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे असतात. आपण ना थोडक्यात याची सुरुवात करू आणि अगदी स्पष्ट की कोणत्या गाडीचे कोणते फायदे आहेत आणि कोणते तोटे आहेत आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण इलेक्ट्रिक स्कूटरचे फायदे काय आहेत आपण बघूया. इलेक्ट्रिक स्कूटर दिसायला एकदम उत्तम असतात, त्यांचा मेंटेनन्स कमी असतो हे आपण सगळ्यांनी बघितलंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की चार्जिंगचा जो खर्च आहे ना, तो पेट्रोलच्या तुलनेने कित्येक पटीने कमी आहे. यानंतर पर्यावरणपूरक आहे, त्यामुळे आवाज, धूर काही त्याचा प्रश्नच नाहीये. यानंतर मेंटेनन्स, जसं मी मगाशी म्हणालो, खूप कमी याचा मेंटेनन्स. सर्व्हिसिंगचा खर्च अर्थात त्याचा कमी होणार आहे. त्याचा जो पिकअप आहे तो अतिशय चांगला असतो. दुसरी महत्वाची गोष्ट की अनेक गाड्यांना ऑफर्स असतात, बऱ्याचदा सबसिडी असते, काही शोरूम कडून सुद्धा ऑफर दिल्या जातात. त्यामुळं सध्या हा प्रकार म्हणजे पेट्रोलची गाडी जितकी आपल्यासाठी नॉर्मल आहे, त्यापेक्षा इलेक्ट्रिक गाडी नवीन असल्यामुळे त्याला ऑफर्स थोड्याशा आपल्याला जास्त बघायला मिळतात. आता इलेक्ट्रिक गाड्यांचे काही तोटे सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्टची रेंज. कारण एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी किती किलोमीटर जाऊ शकते हे बघणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आणि तुमच्या कामानुसार तुमचं समजा जे काही शाळा, कॉलेज, जे काही तुम्हाला ड्रॉप करायचंय, आणायचंय, तुम्हाला जॉबला जायचंय, या सगळ्या कामांसाठी तुमच्या गाडीची रेंज तुम्हाला सुटेबल आहे का तुम्ही बघणं अतिशय गरजेचं आहे. कारण एकदा का चार्ज केली गाडी आणि ती जर मध्ये डिस्चार्ज झाली तर तुमची अडचण होऊ शकते. चार्जिंगला वेळ किती लागतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण गाडी चार्जिंगला लावली आणि अर्जंट कुठेतरी जायचंय किंवा गाडी तुमची डिस्चार्ज आहे आणि तुम्हाला अर्जंट कुठेतरी जायची, अशी परिस्थिती बऱ्याचदा येऊ शकते. त्यावेळेला हे गृहीत धरलं पाहिजे की तुम्हाला चार्जिंगला 4 ते 6 तास हे लागणार आहेत. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट. यानंतर जसे आपल्याला पेट्रोल पंप जागोजागी बघायला मिळतात, तसे ना चार्जिंग स्टेशन्स अजून सुद्धा आपल्याकडे झालेले नाहीये. त्यामुळे ही एक मर्यादा आहे या गोष्टीची. तुम्हाला समजा तुम्ही कुठेतरी तुमच्या रेंजच्या थोडंसं पलीकडे गेलात, तर येताना तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण आधीमध्ये चार्जिंग स्टेशन मिळणार नाही आणि जरी असेल तरी त्यासाठी किती वेळ लागतो हे सुद्धा बघणं तुम्हाला गरजेचं असेल. महत्वाची गोष्ट अशी आहे की बॅटरी बदलण्याचा जो खर्च आहे ना, तो थोडासा जास्त आहे. म्हणजे असं नाहीये की याची बॅटरी लगेच बदलावी लागेल, पण जेव्हा 3 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी काही कंपनी क्लेम करतात की तुम्हाला बॅटरी अशी बदलावी लागेल, त्याचं लाईफ तेवढा असेल. कसं, शेवटी ती इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, त्यामध्ये केमिकल रिएक्शन होते बॅटरीमध्ये आणि मग तुम्हाला त्याचा आउटपुट मिळतो. त्यामुळे त्याची एक मर्यादा आहे. काही वर्ष त्याचं त्या बॅटरीचं आयुष्य असतं. जसं आपल्या मोबाईलच्या काही काळानंतर आपला बॅकअप कमी येतो मोबाईलचा, तसं सेम या गाडीसोबत सुद्धा होणार आहे. त्यामुळे बॅटरी बदलण्याचा जो खर्च आहे तो सुद्धा तुम्हाला गृहीत धरावा लागेल. यानंतरची महत्वाची गोष्ट आहे की हवामानात जेव्हा बदल होतो ना, म्हणजे थंडी असेल किंवा खूप ऊन असेल आणि त्या उन्हात जर तुम्ही गाडी लावली तर बऱ्याचदा बॅटरी बॅकअपला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते किंवा परफॉर्मन्सला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. अनेकदा तुम्हाला खूप ओझं न्यायचंय, खूप वजन त्या गाडीवरून कॅरी करायचंय, तेव्हा सुद्धा परफॉर्मन्सला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आपण बघूया पेट्रोलच्या गाडी संदर्भात. पेट्रोल गाडीचे फायदे काय आहेत? आपण बरीच वर्ष खरं तर वापरतो, एकदम ट्रस्टेड आहे. अनेक वर्ष आपण त्या पेट्रोल गाड्यांच्या इंजिनमध्ये रिफाईनमेंट केली आहे. त्यामुळे आत्ताचे सगळे इंजिन्स हे खूप स्मूथ आहेत. अ, कमी एरर येतात. त्यात दुरुस्ती करावी नाही लागत फारशी. त्यामुळे लांब प्रवासासाठी अतिशय आपण विश्वास या इंजिनवरती, या गाडीवरती ठेवू शकतो. पेट्रोल कुठेही सहज आपल्याला मिळतं, कारण जागोजागी आपल्याला पेट्रोल पंप बघायला मिळतात. जसं इलेक्ट्रिक गाडीला चार्जिंग करायला काही तास लागतात, पेट्रोलचं तसं नाहीये. आपण 5 मिनिटात रिफिल करून आपण लगेच आपल्या प्रवासाला जाऊ शकतो. त्यामुळे इंधन, पेट्रोल मिळणं हे काही कठीण नाहीये. याचे जे इंजिन आहेत, मी म्हणालो की रिफाईन्ड आहेत, त्यामुळे ताकद सुद्धा तितकीच आपल्याला बघायला मिळते. आपल्याला अगदी म्हणजे 80 सीसी, 100 सीसी, 150, 200, 250, 500 इथपर्यंत आपल्याला सगळे इंजिन्स बघायला मिळतात. त्यामुळे यामधलं व्हेरिएशन इलेक्ट्रिक बाईकमध्ये बघायला मिळणार नाही, पण यामध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल.
तुमच्या गरजेनुसार काही लोकांना आउटडोअर करायला जास्त आवडतं, काही लोकांना बाईक राईड्स मोठे मोठे करतात, त्यांना थोडे जास्त कॅपॅसिटीचे इंजिन्स लागतात, त्यामुळे ते ऑप्शन्स अजून इलेक्ट्रिक मध्ये आलेले नाहीयेत. यानंतर एक फायदा जर आपण बघितला पेट्रोल गाड्यांचा, तर काही मॉडेल्स जे आहेत ते थोडे वजनदार असतात, त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी थोडी जास्त असते, त्यामुळे खराब रस्ता असेल, अगदी ऑफ रोडिंगला सुद्धा बऱ्याचदा आपण या गाड्या व्यवस्थित वापरू शकतो. आता काही आपण यातले तोटे बघूया. पेट्रोल गाड्यांचे सुद्धा काही तोटे आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेट्रोलचे दर. आठवा तुम्ही ज्या वेळेला एक 15-20 वर्षापूर्वी पेट्रोलचे दर काय होते आणि आता हे दर काय झालेले आहेत. त्यामुळे हे सतत वाढणारे दर आहेत, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर काय आहे तर त्याचा आवाज येतो, काही गाड्यांमधून धूर येतो. तो निसर्गाचा एक भाग आपल्याला गृहीत धरावाच लागेल. सगळ्यात महत्वाचं असं आहे, की याचा जो मेंटेनन्स कॉस्ट आहे, ती तुलनेने थोडीशी जास्त आहे. कारण यामध्ये कसं असतं, की इंजिन ऑइल तुम्हाला बदलावं लागेल. वेळोवेळी जे काही फिल्टर्स असतात ते बदलावे लागतील. त्यामुळे हे पार्ट्स बदलण्याचा खर्च तुम्हाला गृहीत धरावा लागेल. काही गाड्या ज्या असतात त्या थोड्याशा जास्त हेवी असतात, त्यामुळे अनेकांना त्या आवडत नाहीत. त्यामुळे हा सुद्धा एक पेट्रोल इंजिनचा एक काही लोकांना ही गोष्ट आवडणार नाही. त्यानंतर लाँग टर्म जो खर्च आहे तो थोडासा जास्त हवा. जशी जशी गाडी जुनी होईल तसं तसं त्या इंजिनची काही कामं निघतील, काही केबल्स बदलावे लागतील, फिल्टर जसं मी म्हणालो, तसा हा मेंटेनन्सचा खर्च थोडा इलेक्ट्रिक गाड्यांपेक्षा जास्त असू शकतो. काही महत्वाचे मुद्दे आपण फायदा तोटा जसा समजून घेतला, काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया. वार्षिक मेंटेनन्स जो आहे ना, तुम्हाला इलेक्ट्रिक बाईकमध्ये साधारण अ, जो काही खर्च आहे तो बेसिक तुम्हाला करावा लागतो, जसं की क्लिनिंग असेल, सॉफ्टवेअर अपडेट असेल किंवा अगदी बॅटरी चेक आणि ब्रेक चेक करणं इथपर्यंतच ह्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये तुम्हाला खर्च येऊ शकतो, जो अगदीच कमी म्हणजे अगदी 1,500 पासून ते 4,000 पर्यंत येऊ शकतो. आणि जसा तुमचा वापर आहे त्या पद्धतीनेच ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. पेट्रोलचं जर म्हटलं तर पेट्रोल ऑइल बदली आली किंवा इतर जो सगळा मेंटेनन्स आहे, वेअर अँड टेअर, सगळ्या गोष्टी केबल्स वगैरे आपल्याला बघाव्या लागतील. त्यामुळे थोडासा तुलनेने याचा खर्च जास्त असू शकतो. काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला गृहीत धराव्या लागतील, जसं की तुम्ही कुठल्या कारणासाठी गाडी घेताय. समजा अगदीच तुम्हाला तुमच्या जवळपास पेट्रोल पंप इझिली अवेलेबल असतील, तर तुम्हाला पेट्रोल बाईक घेणं नक्कीच कायमच फायद्याचं असेल. कारण अजून तितके आपल्याकडे इलेक्ट्रिक स्टेशन्स आपल्याला झालेले नाहीयेत. काही ज्या इलेक्ट्रिक बाईक आहेत त्यांची रेंज साधारण 100 किलोमीटर ते 110, 120 पर्यंत नॉर्मली आपल्याला बघायला मिळते. त्या एरियामध्ये, त्या टप्प्यामध्ये जर तुमचं येणं-जाणं असेल, तर तुमच्यासाठी इलेक्ट्रिक बाईक ही योग्य ठरेल. पण जर तुमचं त्यापेक्षा रनिंग थोडं जास्त होणार असेल किंवा तुमच्या आजूबाजूला रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला तितकासा वेळ मिळणार नसेल किंवा चार्जिंग स्टेशन्स नसेल, तर तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. सरासर जर विचार केला ना, तर प्रत्येकाच्या यूज केसनुसार ही गोष्ट बदलत जाणार आहे. अगदी सिटीमध्ये तुम्हाला इथल्या इथे फिरायचंय, आजूबाजूलाच जायचंय, तर इलेक्ट्रिक बाईक तुमच्यासाठी उत्तम आहे. एकच गोष्टीची यात काळजी घ्यावी लागेल, की तुम्ही खूप वेळ उन्हात गाडी लावू नका, खूप वेळ पावसात लावू नका. आता हे सगळं रेटिंग असतं, आयपी रेटिंग असतं या गाड्यांना. पाण्यामध्ये गेलं तरी काही होत नाही. शेवटी इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यामुळे आपण काळजी घेतलेलं नक्कीच चांगलं असतं. हेच पेट्रोलच्या गाडीचं असं आहे, की इतकी वर्ष आपण वापरतो त्यामुळे पाण्यात वापरा, उन्हात ठेवा, त्याला तितकासा काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि तुम्ही कुठली गाडी घेणार आहात, इलेक्ट्रिक घेणार आहात की पेट्रोल घेणार आहात, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज 18 लोकमत.